हाय मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? तर मित्रांनो, आता मी जात आहे शेतावर. आमच्याकडे आता जिकडे तिकडे लावणी सुरू आहे. मित्रांनो, तिकडे ट्रॅक्टर पण येणार आहे आणि भातावर खत वगैरे टाकायचं आहे, ते पण टाकताना दाखवू. आणि आता तिकडे जाऊन व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, तिकडे ट्रॅक्टर पण येणार आहे. चिरण आमच्या काढायचं आहे ना, आणि भातात खत पण टाकायचं आहे. आणि मी पुढे गोष्टी करत जाते. हाय मित्रांनो, मी पण दीदींच्या बरोबर आलेला आहे. आणि आई बघा, इकडे झाडं तोडत आहेत, झाडांच्या खांद्या. हे बघा. आणि दीदी तिकडे ते जो पाला आहे ना, तो नेऊन ठेवते. हे बघा, इकडे ही झाडं तोडायला घेतलीत, छोटी छोटी. आणि इथे गोला करायला घेतलीत. ही बघा, इकडे खूप छोटी छोटी आहेत ही. आणि मित्रांनो हा बघा, किती मोठा पान आहे. छोटा नाही आहे, खूप मोठा आहे. इकडे बघा, इकडे आमचे भात पेरलाय. इकडे हे दिसत असेल जे जास्त हिरवा आहे ते. आणि ते तिथे पण. आणि दुसरे कुठे आहे? हा, दुसरे ते बघा, ते सामान थोडेसे दिसते इकडे आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे. एवढेच होत आहे. मित्रांनो, अजून ट्रॅक्टर पण नाही आणलेला आहे, म्हणून आम्ही हे सगळं करायला लागलोय. अजून ट्रॅक्टर तर नाहीच आणलेला आहे. त्या ट्रॅक्टरवाल्याला कुठेतरी दुसरीकडे पण जायचे असेल, म्हणून नाही आलेला आहे. बघू येतोय की नाही, नाहीतर मग घरी येऊ. हे बघा, बघा, छोटेसे आहे तरी पण खूप वजन आहे. आणि हा बघा, त्याचा दांडा किती मोठा आहे. एवढा मोठा आहे दांडा त्याचा. आणि हे बघा, खूपच आहे तिकडे छोटी छोटी झाडे. आणि गवत बघा किती छान दिसतंय, सगळीकडे हिरवे हिरवे. हे बघा, मित्रांनो, हे आम्ही पाला कशासाठी गोळा करायला घेतले, तर हे या वर्षी पाणी पडेल तेव्हा कुहेल हे.
आणि मग पुढच्या वर्षी ते आम्ही पेटू. त्याच्यावर थोडा सुकलेला पालापाचोळा टाकून आम्ही ते पेटू. मग त्याच्यावर चांगली म्हणजे पेरणी केली की चांगले भात उगते. म्हणून त्याच्यासाठी आम्ही हे सगळं करायला लागलो. आणि मित्रांनो हे बघा सागाचे डिरे आहेत. हे जर असे चोलले तर हे बघा लाल लाल होतात. हे बघा रंग सारखे वाटतात. समज हे रंगच आहे. याचा रंग बनवता येतो आपल्याला. हा बघा माझा हात. आणि मित्रांनो यावर्षी आम्ही कांदा लावली, कोणचंही लावले, त्याच्यावर दुसरे खूप काय काही आम्ही लावलेलं आहे. हे बघा हे वेळी आहेत ना, हे कांद्याचे वाटत आहेत. हे इथे आणि समोरून दाखवतो. हे आहेत त्या कांद्याचेच वाटत आहे. पण हे आम्ही लावलेले नाहीत, ते उगतात. कडू कांदा मित्रांनो, कडू कांदा आहेत. मला नाही माहित होते. आणि मित्रांनो बघा तुम्हाला मी आता सांगले होते की कोणचंही कांदे असे आम्ही लावलेले होते. ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये नाही दाखवले. ते आधी आम्ही पेरणीसाठी बघा आलं होतं तेव्हा आम्ही नाही दाखवले. आता दाखवतो. हे बघा हे असे करून दाखवतो तुम्हाला. हे बघा हे इथे हे कोणचंही आहेत वाटतं. आणि हे बघा इथे कांदे आहेत. आणि मित्रांनो इकडे बघा, इकडे ही राताळी आहे. राताळी लावली. ही बघा तुम्हाला ओळखता येत असेल की नाही मला नाही माहीत. आणि इकडे बघा हे इकडे कांदे लावले, कांदे. आणि दुसरी गोष्ट आहे की हे बघा हे काजू जवळ लावले. आणि बघा काजू जे आहे त्याची पानं पण बघा, ही पानं आहेत. बरोबर नाही आली कारण ते थोडेसे काहीतरी त्याला झालंय वाटतं. फवारणी लागेल त्याला. पण पहिले आम्ही फवारणी पण करत होतो, पण आता आम्ही फवारणी नाही करत. आणि इकडे बघा हे इथे तर खूपच लावलेत. तिथे पण वाटतं खूप लावलेत, पण इथे काय झालं तिथे लवकर वाढले नाही. इथे लवकर वाढलेले आहेत. आणि याच्यामध्ये रताळी याच्यामध्ये पण. आणि इथे बघा इथे पण कांदेच लावले. कांदे आमच्याकडे खूप लावतात. आणि कोणचंही पण खूप लावतात. आणि हे बघा गवत किती छान आहे. हे बघा गादी एकदम. आणि हे बघा काजूची बी. आणि पावसाळ्यात ना एक काजू लागतात. आणि इथे बघा हे मोडलंय, त्याच्यामुळे हे इतके खास नाही वाढलेलं आहे. आणि ते तिथे काजू आहे, ते तिथूनच्या बाजूला जे आहेत ना तिथे आम्ही खूप काजू लावलेत. हे बघा मित्रांनो, आम्ही हे आमचे जे टिकाव असतात त्याच्याने आम्ही खोदले होते. आणि त्याच्या खाली आम्ही हे सगळे पेरले खोदून. आणि बघा कसं आहे. तर मित्रांनो ट्रॅक्टरवाला नाही आलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवतो. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. कमेंट करून सांगा आमचा आजचा ब्लॉग कसा होता. आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.